आजच्या तुका म्हणे तुका म्हणे ही जी मालिका सुरू आहे त्यातला 79वा भाग आज प्रस्तुत होत आहे. तर यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या चरणी प्रार्थना करतो की मला अशी आशीर्वाद द्यावे जेणेकरून मी 4 शब्द परमानंदाच्या अनुभवावरती बोलू शकेन. माझे शिक्षा गुरु दीक्षा गुरुच्या चरणी मी प्रार्थना करतो की मला अशी ऊर्जा द्या, शक्ती द्या जेणेकरून मी तुकाराम महाराजांच्या अनुभवावरती थोडं काय प्रस्तुत करू शकेन. हरे कृष्ण. नमो विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ. नमो विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी. नमस्ते सारस्वती गौरवाणी प्रचारिणे निदेश शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे ओम ज्ञानप्रदानस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदां ददाति स्वयं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहनरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगुणललितां श्री विशाखान्वितं च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश्वर भक्तकांत राधाकांत नमस्ते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावन शिवानंद देवी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण हरे हरे राम हरे हरे कृष्ण हरे हरे राम. आजचा अभंग असा आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने होय लोकी कीर्ती जेणे. सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने अभय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावटी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळकाळा. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावटी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळकाळा. आता असा आहे. विठोबाचे नाव उत्तम सत्य असल्याचे खरेपणाने संत सांगतात. विठोबाचे नाव उत्तम सत्य असल्याचे खरेपणाने संत सांगतात. या नामामुळे भावबंधन तुटतात, तिन्ही लोकात कीर्ती होते. या नामामुळे भावबंधन तुटतात, तिन्ही लोकात कीर्ती होते. ज्याच्यामध्ये विठोबाबद्दल श्रद्धायुक्त भाव आहे त्याला त्याची फलप्राप्ती करीत होते. ज्याच्यामध्ये विठोबाबद्दल श्रद्धायुक्त भाव आहे त्याला त्याची फलप्राप्ती त्वरित प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरण करणारा भोळा असला तरी कळी काळाला जिंकण्याचे तंत्र त्याला माहित असते. तुकाराम महाराज काय म्हणतात, नामस्मरण करणारा भोळा असला तरी कळी काळाला जिंकण्याचे तंत्र त्याला माहित असते. तर आपण पाहतो की ह्या कळी काळामध्ये जर भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी हरिनामाचा जप करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. हरिनामाचा जप आणि हरिनामाचं संकीर्तन. आणि याच्यापूर्वी अनेक वेळा आपण चर्चा केली आहे की सतयुगामध्ये मनुष्याचं आयुष्यमान 1 लाख होतं आणि त्यामुळे तपाद्वारे भगवत भक्ती प्राप्त करायची. 30 हजार 40 हजार 50 हजार 60 70 हजार वर्षे तप करायचे आणि त्यानंतर भगवंताची प्राप्ती होत असे. त्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुग म्हणजे मनुष्याचं आयुष्यमान 10 वर्ष झालं आणि यज्ञाद्वारे भगवंताची प्राप्ती होऊ लागली. मोठमोठाले यज्ञ व्हायचे त्यावेळी आणि त्या यज्ञाद्वारे भगवंतांना प्रसन्न करून भगवंतांची प्राप्ती व्हायची. त्यानंतर आलं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये मनुष्याचं आयुष्यमान 1000 झालं आणि त्यावेळी मोठे मोठे विग्रह सेवा
पूजा अर्चा करून भगवंतांना प्राप्त करायचं करत असे. आणि कलियुगामध्ये आता मनुष्यांचे आयुर्मान सरासरी 100 वर्ष आहे, पण 100 वर्ष कोण जगतच नाही, त्याच्या अगोदरच समाप्त होते. पण ह्या कलियुगाचं आयुर्मान आणि जीवाची स्थिती याचा विचार करून भगवंताने हा मार्ग अतिशय सोपा केला त्यांना प्राप्त करायचा, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण आणि हरिनाम संकीर्तन करून आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो, इतकं सोपं केलं. आणि आतापर्यंत जेवढे साधू संत आपण लेक्चर्स ऐकले असतील, उपदेश ऐकले असतील, ते काय सांगतात? हरिनामाची महिमा सांगतात या कलियुगामध्ये. कारण ह्या कलियुगात हरिनामाशिवाय दुसरा कुठलाही सोपा उपाय नाही ज्याद्वारे आपण भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून याच मार्गाचा अवलंब करायला सर्व साधू संत उपदेश देतात. तर आज आपण ह्या हरिनामाचं महात्म्य आणि हरिनाम का घ्यायचं आपल्या जीवनाची सफलता करायसाठी, त्याच्याबद्दल शास्त्राचे पुरावे काय आहेत, काय काय पुरावे आहेत, त्याबद्दल आपण जाणून घ्यायचं. आणि अनेक अनेक शास्त्रामध्ये सांगितले तर ते सर्व सांगायचं म्हटलं तर आपल्याला भरपूर वेळ लागेल, पण त्यातले काही महत्वाचे आहेत, अगदी तुरळक ते तेवढे आपण बघायचे आहेत. तर यजुर्वेदामध्ये कलिसंतरण उपदेश आहे. त्या कलिसंतरण उपदेश मध्ये सांगितलेलं आहे की कलियुग की समस्त गंदगी को नष्ट करता है, सभी वेदों का यही सर्वोच्च निष्कर्ष आहे. म्हणजे कलियुगामध्ये जी पण गंदगी आपल्या शरीरात आपल्या मनामध्ये बसलेली आहे त्याला हे हरिनाम नष्ट करते आणि सर्वोच्च या सर्व शास्त्राचा निष्कर्ष आहे, असं कोण सांगते? कलिसंतरण उपनिषद सांगते. नंतर श्याम तापणे उपनिषद काय म्हणते? हरति त्रिविधम तापम जन्म कोटी शतोभवती शतोद्भवम पापम च स्मरत यस्मात् तस्माद रीति स्मृतः. त्याचा अर्थ काय? भगवान इसलिए हरिनाम से जाने जाते हैं क्योंकि वे उनके स्मरण करने वाले के सभी पापों को और उनके परिणाम स्वरूप आने वाले 3 प्रकार के कष्टों को भी हर लेते हैं, चाहे वे पाप करोड़ों जन्म के क्यों न हो. त्या हरिनामांचं जर स्मरण केलं, आपण हरिनाम जप केला, हरिनाम संकीर्तन जर केलं, तर आतापर्यंत जेवढे आपले पाप आपण पापाचे डोंगरच्या डोंगर सुद्धा सगळे नष्ट होऊन जातात. आणि हे भगवंत सगळं आपल्याकडून हिरावून घेतात ते पाप सगळं, आणि ती किती करोड जन्माची पाप काशणार, किती डोंगर पापाचे डोंगर काशणार, भगवंत ते सर्व नाश करून देतात. भरण भगवंत याच्यामध्ये काय सांगतात भगवद्गीतेत? नाही, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम ताम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू मला शरण आहे फक्त, म्हणजे मी तुला तुझी सर्व जी आतापर्यंतची पाप आहेत ती सगळी नष्ट करतो. आणि हे खात्रीपूर्वक सांगतात, मा शुच म्हणजे निश्चिंत हो, निश्चिंत होऊन हे कर, असं भगवान सांगतात. तर अशा पद्धतीने हा श्याम तापणे उपनिषद सांगते की भगवान इसलिए हरिनाम से जाने जाते हैं. त्यांना हरिनामानं का जाणले जाते? उनके स्मरण काल के सभी पापों को और उनके परिणाम स्वरूप आने वाले 3 प्रकार के कष्ट, 3 प्रकारचे आपण कष्ट या जीवनात भोगत आहोत. एक म्हणजे भौतिक तत्व, 3 प्रकारचे कष्ट: आध्यात्मिक, आधिभौतिक आणि दैविक. आध्यात्मिक म्हणजे आपल्या आतल्या आत्म्याच्या स्वरूपात होणारे कष्ट. आपल्या तब्येत बरी नसते, मनस्थिती चांगली नसते, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित त्या शरीर जगू शकत नाही आणि ह्या त्रासामुळे आपण छिन्नभिन्न होऊन जातोय, अशी ताप सुद्धा नाहीशी होतात. आध्यात्मिक. आधिभौतिक म्हणजे बाहेरच्या जंतूकडून होणारी ताप. आता आपण कधी विचार करतो का आपल्या शेजाऱ्याशी भांडण होईल किंवा रस्त्यात मला मोटरसायकल येऊन धडकेल, पण होऊन जाते. हे आपल्या पूर्वजन्माचं काही पाप संचय किंवा कर्माचा जो परिणाम असतो त्याच्यामुळे आपल्याला भोगायला लागते. पण अशी जी आपल्याला कर्म कष्ट भोगायला लागतात, हे आपण अपेक्षा न करता सुद्धा हे कष्ट भोगायला लागतात. हे काय झालं? आधिभौतिक. आणि आधिदैविक म्हणजे दैवी शक्तींच्याकडून येणारे ताप, भूकंप, महापूर वगैरे वगैरे, रोगराई. ही 3 तापातून आपण कधी सुटू शकत नाही आपल्या प्रयत्नानं. पण भगवंतांच्या नामाचा जर आश्रय घेतला तर ही 3ही ताप सुद्धा आपण आरामात पार करू शकतो. नंतर वामन पुराण काय सांगते? तीर्थकोटी सहस्त्राणी तीर्थकोटी शतानी च तानी सर्व व्यवनोती विष्णोमी अनुकीर्तनम. विष्णू नाम अनुकीर्तनम. याचा अर्थ काय आहे? वैदिक ग्रंथों जैसे अनेक अनेक शास्त्रों के अध्ययन की क्या आवश्यकता है?
एवढं वेदाभ्यास करायचा आवश्यकता काय? सध्या ह्या कलियुगामध्ये वेदाभ्यासामध्ये एवढं आयुष्य घालून त्याचा योग्य फळ मिळेलच असं नाही आहे. कारण का? वेदातले प्रत्येक उच्चार शास्त्र शुद्ध वेदाचं पठण करणे हे आताच्या या पिढीला शक्य नाही. म्हणून ते करत बसण्यात काही अर्थ नाही. नंतर म्हणतात, और क्यों लोग असंख्य तीर्थस्थानों की यात्रा करते? एवढे तीर्थस्थानाची यात्रा करून भगवंत भक्ती प्राप्त करण्यासाठी लोक कशासाठी प्रयत्न करतात? काही गरज नाही म्हणतात. मग काय करायचं? जो वास्तव में स्वयं को माया से मुक्त करना चाहता है, केवळ निरंतर भगवान विष्णू के नाम का कीर्तन करे. जो खरंच आपल्याला या भवबंधनातून मुक्त व्हायला लागतोय, तो भगवंताचं विठ्ठलाचं नाम, भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करून सुद्धा सुटू शकतोय. आपण तीर्थस्थाने केली, पण मनात भगवंतांना प्राप्त करायचा जर भाव नसेल, तिथं जर पिकनिक साजरी करायची असेल, तर त्या तीर्थस्थानाला भेटीचा काय उपयोग नाही आहे. अजिबात उपयोग नाही आहे. अनेक ग्रंथ वाचलो, पण आपल्याला भगवंतांना प्रसन्न करायचा हा भाव जर आपल्यात नसेल, तर ते असे ग्रंथ वाचून तरी काय उपयोग? ते नुसता पानं चाळल्यासारखं होईल. तर त्यासाठी या सगळ्यात श्रेष्ठ शास्त्र सांगतंय, वामन पुराण सांगते की भगवंताचं नामस्मरण करा, ध्यानपूर्वक जप करा भगवंताचं. राम कृष्ण हरी, हरे कृष्ण महामंत्र याचा जप करा आणि या भौतिक दुःखातून मुक्त होतात. नंतर पुढं चैतन्य चरितामृत आदिलीलाच्या 7.74 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की नाम विनो कलिकाले नाही आर धर्म, सर्व मंत्र सार नाम येई शास्त्र मर्म. नाम विनो कलिकाले नाही आर धर्म, सर्व मंत्र सार नाम येई शास्त्र मर्म. अर्थ काय? कलियुग में हरिनाम संकीर्तन के बिना अन्य कोई धर्म नहीं है. ह्या कलियुगामध्ये भगवंताचं नाम हरिनामाशिवाय दूसरा कुठलाही धर्म नहीं है. सभी शास्त्रों का मर्म यही है कि यह हरिनाम की सभी मंत्रों का सार है. हरीचं नाम घ्यायचं हा सर्व शास्त्रांचा सार आहे. अगदी किती शास्त्र तुम्ही पठन केले, त्या शास्त्राचा निष्कर्ष का निघतोय किंवा सार का निघतोय की हरिनाम करा आणि भगवंताची भक्ती प्राप्त करा. नंतर पुढं चैतन्य चरितामृत मध्येच 1:17-22 श्लोक सांगतोय, कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार, नाम है ते हय सर्व जगत निस्तार. कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार, नाम है ते हय सर्व जगत निस्तार. अर्थ ऐसा है, कलयुग में भगवान का नाम अथवा हरे कृष्ण महामंत्र की ही कृष्ण का अवतार है. केवल हरिनाम लेने से व्यक्ति साक्षात भगवान का संग कर सकता है. जो भी हरिनाम लेता है उसका उद्धार निश्चित है. 100% सांगतात. ह्या कलियुगामध्ये भगवंताचं नाम करणे किंवा हरे कृष्ण महामंत्राचा मंत्र, रामकृष्ण हरी हा मंत्र, हे या रूपाने भगवंत अवतार झालेले आहेत. स्वतः भगवंत ह्या नामाच्या रूपात अवतार झाले आहेत. आणि म्हणून हरिनामाचं केवळ जर आपण ध्यानपूर्वक व्यवस्थित जर गेलो, तर भगवंताचा संग मिळतो. भगवंत काय म्हणतात, ज्यावेळी तुम्ही माझ्या नामाचं उच्चारण करताय, तुमच्या जिभेवर माझं अस्तित्व असते. मी जिभेवर येऊन उभा राहतो, जिभेवर नृत्य करतो. तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळी हरिनामाचं जप, भगवंताच्या नामाचा जप करू, हरिनाम संकीर्तन करू, तिथे साक्षात भगवंत आपल्या जिभेवरती उपस्थित असतात. पुढं बृहद नारदीय पुराण काय सांगतंय, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. याचा अर्थ काय? परत असतो, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम 3 वेळा सांगतात. एव केवलम, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. दुसरी कुठला मार्ग नाही, दूसरा कुठला मार्ग नहीं, दूसरा कुठला मार्ग. इस कलयुग में भगवान श्री कृष्ण के पवित्र नामोच्चारण से जब से मुक्ति प्राप्त हो सकती है. इसके सिवा कौन सा भी उपाय नहीं, कौन सा भी उपाय नहीं, कौन सा भी उपाय नहीं. ह्या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णाचे पवित्र नामोच्चारण करणे, जप करणे केला पाहिजे, केला पाहिजे, केला पाहिजे म्हणतात. आणि त्यानंतर ह्याच्याशिवाय दुसरा कुठला उपाय नाही, दुसरा कुठला उपाय नाही, तिसरा कुठला उपाय नाही. 3 वेळा सांगायचा अर्थ काय? खात्रीपूर्वक सांगतात ते ह्याच्याशिवाय दुसऱ्या या कलियुगामध्ये उपायच नाही. म्हणून आपण याचा आश्रय घेतला पाहिजे, हरिनामाचा. आणि ज्यावेळी हरिनाम घेतो आपण, त्यावेळी वेळ आपल्याला जसं उपलब्ध असेल त्यानुसार शांत, ते ठिकाण शांत असावं, पवित्र असावं आणि त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करावं. आणि आपल्याला मनाचा एक संकल्प करायचा की 1-2 तास मी दुसरा कुठलाही विचार डोक्यात घेणार नाही, भगवंताच्या नामावर पूर्ण लक्ष देऊन नामस्मरण करायचं, नाम जप करायचा. ज्यावेळी आपण नामस्मरण करतो, नाम जप करतो, त्या प्रत्येक शब्दावरती आपलं मन केंद्रित करायचा प्रयत्न करणार. मन भटकणार आपण हे करत असताना, इकडे जाणार तिकडे जाणार. त्या मनाला परत आणायचं आणि परत त्या नामावरती ठेवायचं.
तर ज्यावेळी आपण जप करतोय प्रत्येक शब्द उच्चारतोय ते आपल्या कानानं ऐकायचं. प्रत्येक शब्द उच्चारला पाहिजे तो गंभीरतेने आपल्या कानानं ऐकायचं. त्यालाच नामस्मरण म्हणतात. आणि एक एकदा वाटते की नामस्मरण मन विचलित होतंय. आता ती मनाची प्रवृत्ती आहे विचलित होणं, ते होणारच. म्हणून आपण आपली प्रवृत्ती सोडायची नाही. आपली प्रवृत्ती काय परत मनाला आणून नामस्मरणावरती लावायचं. आम्ही जप करायला लागलो की मन पणात अनेक विचार येतात, विचलित होते. त्याला परत आणायचं नामस्मरणावरती लावायचं. भगवंत नामस्मरण तुम्ही करताय ते तर बघतातच, त्याच्यापेक्षा ज्यात तुम्ही प्रामाणिक प्रयत्न किती करतो आपण नामस्मरणासाठी ते भगवंत म्हणतात. म्हणून आपण प्रयत्न करत राहायचं. अशी अवस्था कधीच येणार नाही की आता माझं मन विचलित झालं नाही, दिवसभर मी नामस्मरणात राहिलो नाही आहे. आता मागं अनेक वेळा मी सांगितलं, या कलियुगात जास्तीत जास्त 3 ते 3.5 मिनिटं मनुष्य ध्यान करू शकतोय, कॉन्सन्ट्रेशन करू शकतोय मनावरती. पण त्याच्यापेक्षा हे सुद्धा जास्त झालं 3-3.5 मिनिटं. 1 मिनिट, 1.5 मिनिट सुद्धा करणं अवघड होते, मन बाहेर जाते. मग त्याला आणून परत लावायचं, परत ते करायचं. हे प्रयत्न करत करत राहायचं. आणि एकदा मग ह्या प्रयत्नाचा परिणाम असा होतोय की मन दुसरीकडे जात नाही, त्या नामस्मरणातच राहते. नामस्मरणाशिवाय गोडी कशातच येत नाही, अशी एक अवस्था येऊ शकते. त्या अवस्था यायला बरेच कालावधी जाईल, पण कोणाची लवकर येईल, कोणाची उशिरा होईल, पण होते. पण असं हे प्रॅक्टिसने सगळं होत असते. कोणती पण गोष्ट आपण व्यवहारात करत असतोय, प्रॅक्टिसनं त्यात सफलता मिळत असते. तसं आपण याच प्रॅक्टिस करायचं, एक दिवशी आपल्याला सफलता मिळेल. तर श्रीमद भागवतम 12वा स्कंद 3रा अध्याय 91वा श्लोक सांगतोय, कले दोष निधे राजनस्ती एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संगम परम भजेत. अर्थ काय? हे राजन, यद्यपि कलियुग दोषों से भरा है, इसमें एक महान गुण है. कलियुग हे दोषानं भरलेलं आहे. दोषानं भरलेलं सगळ्यात युग म्हणजे कलियुग. पण त्याच्यात एक महान गुण आहे. काय गुण आहे? केवल हरे कृष्ण महामंत्र का कीर्तन करने से व्यक्ति भौतिक बंधन से मुक्त होकर भगवत धाम की प्राप्ती कर सकता है. काय गुण चांगला आहे? भगवंतांचं नामस्मरण करून आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू किंवा भगवंतांना प्राप्त करू. आता सतयुगामध्ये 60-60 हजार 70-70 वर्ष ध्यान करायचं ते आपल्याला शक्य आहे का? होत नाही. नंतर मोठमोठी यज्ञ करणं त्रेतायुगात शक्य नाही आहे. मोठमोठे अर्चवली सेवन द्वापर युगात होतं ते शक्य नाही आहे. ह्या कलियुगातलं आयुष्यमान पण कमी आहे आणि आर्थिक स्थिती पण कमालीची खालावलेली आहे. त्यामुळे हे काही करू शकत नाही. म्हणून भगवंताने सोपं मार्ग दिले. भगवंताचं नामस्मरण कर आणि माझी प्राप्ती करून घे. भगवंतानेच मार्ग सोडून दिलाय. आणि विशेष म्हणजे कलियुगाचं गुण म्हणजे कलियुगामध्ये आपण मनानं पापाचा विचार केला म्हणजे करायचा नाही आहे, पण मनानं पापाचा जर विचार मनामध्ये झाला तरी त्याचं फळ मिळत नाही आहे. त्याचं पाप फळ आपल्याला लागत नाही आहे. प्रत्यक्ष ज्यावेळी कर्म आपल्याकडे पाप कर्म आपल्या हातून घडेल त्याच वेळी त्याचं फळ मिळते. आणि पुण्यकर्म तुम्ही करायचा, भगवंताची भक्ती करायचा जरी मनात विचार जरी आणला, त्याचं पुण्यकर्म केलेल्याचं, भक्तिमय कर्म केलेल्याचं फळ मिळते. नुसता मनात जरी आणला तरी, प्रत्यक्ष नाही जरी केला तर हे कलियुगाचा फार मोठा गुणधर्म, उत्तम गुण आहे. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून सदैव नामात कसं आपण राहू, भगवंताच्या नाम संकीर्तनात कसं आपण रमून यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर दुसरं तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत त्या नामावरती. तर एका अभंगामध्ये ते म्हणतात, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. म्हणजे विठोबाचे दास व्हावे, दास व्हायसाठी आपण भगवंताचं नामस्मरण. एका अभंगात ते नाम संकीर्तनाबद्दल खूप छान सांगतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. क्लिअर कट अर्थ समजते, काय समजून घ्यायचं पण गरज नाही, अर्थ क्लिअर कट समजते. हे अगदी सोपं साधन आहे आणि त्या साधनाचा जर उपयोग केला तर आपली जी पाप आहे ती सर्व जळून जातील. न लगती सायास यावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणजे हे भगवंतांचं प्रेम प्राप्त करायसाठी आपण ध्यान करायसाठी वनात जायचे पूर्वी लोक, वानप्रस्थ आश्रमामध्ये. ती जायची पण गरज नाही. फक्त घरात बसून तुम्ही नामस्मरण केला तर भगवंत नारायणच आपल्या घरात येतो. ठाईच बैसोने करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एका ठिकाणी एक चित्त होऊन बसा गंभीरतेनं आणि भगवंताचं गंभीरतेनं नामस्मरण करा, ध्यानपूर्वक नामस्मरण करा. मन इकडे तिकडे विचलित होणार नाही याची दक्षता घेऊन ध्यान करा. आणि हे जर आणि अशा पद्धतीने भगवंतांना आळवावं, भगवंताचं नामस्मरण करावं म्हणतात. पुढं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकाराम महाराज रामकृष्ण हरीचा मंत्र म्हणा, आपण म्हणतो हरे कृष्ण महामंत्राचा जप म्हणा. शेवटी काय भगवंताचं नामस्मरण करणं, नाम घेणं हे महत्वाचं आहे.
आणि हा मंत्र जप सर्व काळ करावा. तुकाराम महाराज पण ते सांगतात. 24 तासातले जास्तीत जास्त आपण किती समय त्याच्यासाठी खर्च करू याचा विचार करायचा. आता मी मागं अनेक वेळा सांगितलं. आता माताजी स्वयंपाक करत असतात. स्वयंपाक करत असताना तोंड उघडच असतं. तोंडाचं काय काम नसते. आपण हर भगवंताचं नामस्मरण करत राहायचं आणि स्वयंपाक करत राहायचा. कुठलंही आम्ही कर्म करत असू, जिथं तोंडाचा उपयोग होत नाही अशा वेळी तोंडाने महामंत्र म्हणत बसावा. भगवंताच्या नामाचं नामस्मरण करत राहावं. आणि असं करत राहिलो तर आपण कृष्ण चेतेत, आपली चेतना भौतिक होत नाही, कृष्ण चेतनेत राहतो आणि त्याचं भगवंत आपल्याला फळ देतातच. यावेळी अनेक आस्था साधन वाहतसे आण म्हणजे शपथ विठोबाची. आणि तुकाराम महाराज शपथपूर्वक सांगतात, याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे भगवंतांना प्राप्त करायचं. हे मी शपथेपूर्वी शपथ घेऊन सांगतो, शपथेनिशी सांगतो, शपथ घेऊन सांगतो की ह्यासारखा दुसरा कुठलाही मार्ग नाही. असे साधू संत सगळे शपथेपूर्वी आण घेऊन सांगतात की यासारखा दुसरा कुठला मार्ग नाही, हा तुम्ही सोपा मार्ग अवलंबा. तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणून शहाणा तो धनी घेतो. आणि हा सगळा सोपा मार्ग आहे, पण जो शहाणा आहे ज्याला हे संतांची वाणी ऐकून आपल्यामध्ये आचरणामध्ये बदल करायचा आहे, भगवंताचं प्रेम प्राप्त करायसाठी प्राप्त करायचा आहे, त्याला फार वेळ सांगावं लागत नाही. एकदा दोनदा सांगितलं तो करायचा प्रयत्न करतोय. आणि जसं जसं आपण प्रयत्न करू तसं तसं आपल्याला यश येत जाते त्याच्यामध्ये. आज मन लागत नसेल, मन विचलित होत असेल, पण नंतर अशी सवय होऊन जाते की मन दुसरीकडे जातच नाही. थोडासा वेळ मिळाला तरी आपण नामस्मरण करू. आता समजा आपल्याकडे 15 मिनिटं वेळ आहे, पुढे कोणाच्याकडे जायचं, आपण 15 मिनिटं घरातून निघायला 15 मिनिटं वेळ आहे. 15 मिनिटात आपल्या 2 माळा होऊ शकतात. आपण मनात येतो विचार आहे, 15 मिनिटं बडगा घालवायची, आपण नामस्मरण करायचं. आणि भक्तीचे जे अनेक 9 मार्ग आहेत त्या सर्वांमध्ये भगवंतांचं नामस्मरण करणं हा श्रेष्ठ मार्ग साधू संत सांगतात, हा सगळ्यात श्रेष्ठ मार्ग. आता कुणाला लेक्चर ऐकण्यामध्ये आनंद येत नाही, कुणाला वाचन करण्यामध्ये आनंद येत नाही, ग्रंथ पढण्यात आनंद येत नाही, तर नामस्मरण करायला तर काय हरकत आहे. आपण तोंडाने नामस्मरण करू शकतो आणि भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. करत राहावं. पुढे एका अभंगात भगवान तुकाराम महाराज म्हणतात, तुझी या नामाविन श्रीपती अनेक विश्रांती मज नाही. तुझ्या नामाशिवाय मला दुसरी विश्रांतीच नाही. त्यांना आनंद तुकाराम महाराजांना कधी मिळतो, विश्रांती घेतल्यासारखं कधी वाटतंय, थकवा गेल्यासारखं कधी वाटतं, भगवंतांचं नामस्मरण करायला की भगवंत म्हणतात की मला विश्रांतीचे ठिकाण मिळाले. नाम ह्याची माझे उग्र तप, नाम ह्याची माझा मंत्र जप. माझं उग्र तप आता मी मगाशी सांगतो, उग्र तप करायची गरज नाही, मोठे मोठी यज्ञ करायची गरज नाही, विग्रह सेवा करायची गरज नाही. फक्त भगवंतांचं नामस्मरण ध्यानपूर्वक काळजीपूर्वक घेतलं की भगवंत आपल्याला जी कृपा द्यायची ती देतात. आणि नाम हेच भगवंताचं नामस्मरण, हा दुसरा मंत्र कुठला नाही असं म्हणा तसं म्हणा, काय गरज नाही. फक्त रामकृष्ण हरे हरे कृष्ण महामंत्र जप केला की भगवंतांचं प्रेम आपण प्राप्त करू शकतो. नामाविना नाही आधार हाच निर्धार श्रेय रे. नामाशिवाय दुसरा आधारच नाही आपल्याला. आपण कुठला आधार घ्यायचा म्हणतो, तर तो कुठला आधार जर उपलब्ध नसेल तर अयशस्वी प्रयत्न करण्यात काय आहे. तांदळातनं जर धान्य काढून टाकलं तर ते भुसा फुटण्यात काय अर्थ नाही आहे. त्यातून श्रमच होणार नसता, बाकी काय प्राप्त होणार नाही. म्हणून नामाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उपयोगाचा नाही आहे. तर फुकट जर कर्मकांड करत बसण्यात काय अर्थ आहे. भगवंताच्या नामावर श्रद्धा ठेवून भगवंताचं नामस्मरण करायचं. पुढे म्हणतात तुकाराम महाराज, नामे शीतल झाला शंकर, वाल्मिकी कथिले श्रीरामचरित्र. ह्या नामाचरणानंच शंकर शीतल झाले, शिवजी थंड झाले, शांत झाले. आणि वाल्मिकांना ह्या नामाच्या साह्यानंच वाल्मिकीने रामायण रचले. पुढे म्हणतात, भक्त प्रल्हाद नामेची थोर झाला असे त्रिभुवनी. प्रल्हाद महाराज एक राक्षस कुळात जन्म होऊन सुद्धा इतके शुद्ध भक्त भगवंतांचे प्रेम भक्त कशात झाले, फक्त भगवंताच्या नामस्मरणाचं स्मरणामुळे. प्रल्हाद महाराजने स्मरण स्मरणाद्वारे भक्ती मार्गाचे 9 विधी आहेत, ते स्मरण प्रक्रियेद्वारे भगवंताची प्राप्ती करणारे प्रल्हाद महाराज आहेत. त्यांच्या बाकीचे शत्रू त्रास देत असतील, पण त्यांचे वडीलच प्रल्हाद महाराजांना किती त्रास दिले, पण भगवंतांच्या वरती प्रल्हाद महाराजांची इतकी शक्ती श्रद्धा होती की त्याच्याशिवाय ते जगू शकत नव्हते. आणि भक्त इतके त्रास देऊन सुद्धा प्रल्हाद महाराज विचलित झाले. त्यांचं मन सदैव भगवंताच्या भक्तीत रममाण असायचे, भगवंताच्या स्मरणात रममाण असायचे. आणि भगवंताची श्रद्धा किती, विश्वास किती. ज्यावेळी हिरण्यकश्यपूने विचारलं तुझा भगवान कुठं कुठं आहे, प्रत्येक वस्तू त्याच्या समोरच्या खांबामध्ये आहे का, ते प्रल्हाद महाराज म्हटले हो आहे. आणि मग हिरण्यकश्यपूने त्याच्यावरती लाथ मारली, तलवारीने वार केला, असे काही ठिकाणी केले आणि त्यातनं
नरसिंह भगवंत प्रकट झाले. म्हणजे किती श्रद्धा भगवंतांच्यावरती. अशी श्रद्धा असली पाहिजे. अशा श्रद्धेचे जसं जसं आपण कथन ऐकू तसं तसं आपल्या श्रद्धेमध्ये पण थोडाफार फरक होत जाईल. नंतर ध्रुव महाराज घरातून निघाला होता, क्षत्रियाचा पुत्र. ध्रुव महाराज निघाले होते घर सोडून, कारण त्यांना त्यांच्या आईने सांगितलं की ज्या वनामध्ये जाऊन जर तू तपस्या केलीस तर भगवंत तुला भेटतील आणि भगवंतच तुझी इच्छा पुरी करतील. आणि हे ऐकून ते घरातून 5 वर्षाचं बालक निघालं. हे भगवंताला माहित झालं, तर भगवंतांनी नारद मुनीला सांगितलं, असा असा तो बालक निघालाय, तू जा रस्त्यात. आणि मग रस्त्यात नारद मुनी भेटले त्यांना. नारद मुनी म्हणाले, ठीक आहेस, तुला क्षत्रिय आहेस त्यामुळे तुझं सळसळत रक्त त्याच्यामुळे तुला डोक्यात विचार आला, पण तू अजून बालक आहेस, 5 वर्ष वय आहे तुझं, खेळायचं तुझं वय आहे, मौज मजा करायचं वय आहे, आणि कशाला तू भक्ती मार्ग अवलंबायला. तू जा घरी आणि असू दे, जाऊ दे, सोड. आईनेच तुझ्या सावत्राई का असे ना, आईनेच बोललं ना, वडिलांनी लक्ष दिले, जाऊ दे, एवढ्या गोष्टीकडे एवढं महत्व द्यायचं नाही. पण ध्रुव महाराज त्यांना म्हणा लागले की मला मार्ग दाखवा, मला सांगा की इथे जाऊन मी काय करायचं. मला परावृत्त करायचा प्रयत्न करू नका. मला भगवंतांना प्राप्त करायचं त्यासाठी मला मार्ग सुचवा. मला यातनं परावृत्त करायचा प्रयत्न करू नका. त्यावेळी मग नारद मुनी त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाचा मंत्र दिला. आणि कशा पद्धतीने त्या मंत्र जाप करायचा त्या वनात जाऊन, तिथं ते बालक 6 महिन्यामध्ये भगवंतांना समर्पण केलं. म्हणजे काय भक्ती केली असेल तरी. थोडा वेळ पाण्यावरती राहिले, नंतर शेवटी अन्न, थोडं त्या झाडाची पानं खायचे, नंतर सुकी पानं खायचे, नंतर 2-3 दिवसांनी एकदा पानं खवलवले, पाणी पिलवले. असं करत करत भगवंतांना त्यांनी 6 महिन्यामध्ये आपल्या समोर भगवंत उभे राहिले. म्हणजे काय भक्ती केली असेल. आणि शेवटी ज्यावेळी श्वास सुद्धा रोखला होता, त्यावेळी संपूर्ण या ब्रह्मांडातल्या जीवांचा श्वास रोका लागला. म्हणून भगवंत म्हणाले की आताच गेलं पाहिजे, आणि भगवंत गेले आणि त्याची इच्छा पुरी केली. मुळात ध्रुव महाराज आले होते कुठल्या उद्देशानं? त्यांना ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा मोठं राज्य पाहिजे होतं म्हणून आले होते. पण ज्यावेळी भक्तीहून भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतांनी आपला शंख त्याच्या शिरावरती लावला, प्रल्हाद नावे ध्रुव महाराजांच्या, त्यावेळी ते भगवंताची स्तुती करायला लागले. भगवंतांनी ध्यान त्यांना प्रदान केलं आणि त्यावेळी म्हणाले, मी काचेचे तुकडे मला मिळवत ही मी इच्छा केली होती, पण साक्षात हिरेमोती माझ्या समोर ते आले. हिरे माझ्या समोर आले आणि तुमची प्राप्ती झाल्यानंतर मागण्यासारखं दुसरं काय राहते जगात, मला दुसरं काय नको. त्यावेळेस भगवंत म्हणाले, ठीक आहे, तू तपस्या करायला आला होता, तू काय इच्छा घेऊन आला होतास, ती तुझी इच्छा पण पुरी होईल आणि त्यानंतर तू मला प्राप्त होशील. मग 36,000 वर्षे ध्रुव महाराजांनी राज्य केलं. भगवंतांचं स्मरण करून भगवंताच्या आदेशानुसार गुरु महाराजांच्या आदेशानुसार राज्य केलं आणि त्यानंतर शेवटी भगवंतांना प्राप्त झाले. म्हणजे हे नाम ओम नमो भगवते हे जो मंत्र दिला होता ते नामस्मरण करून त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. आणि पुढे म्हणतात तुकारामाला, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ तेच हित. तुका म्हणे म्हणतात दुसरे इकडे तिकडे काय करू नका, हे नाशिवंत जग आहे, तिथलं सगळं क्षणिक आहे आणि हे बाकी हे ह्याच्यात एकच सत्य आहे आणि शाश्वत आहे, ते म्हणजे भगवंतांचं नामस्मरण, गोपाळांचं नाव. हेच हेच आपल्याला हित करणार आहे. गोपाळांचं नाव ज्यावेळी घेऊ, भगवंतांचं नाव घेऊ, तोच आपल्या आयुष्याचा खरा हेतू आहे, तो सफल करायचा आपल्याला. तर ह्या नामाचे प्रभाव काय, अनेक साधू संत काय सांगतात, अनेक कोण कोण असे केले साधू संत, की आम्ही म्हणतो की ठीक आहे, आता कलियुगाचा जीव आहे, आम्ही म्हणतो ठीक आहे, तुम्ही सांगताय, शास्त्र सगळे सांगतात, ठीक आहे, याला पुरावे काय? भगवंताचं नामस्मरण कोण भगवंतांचं प्रेम प्राप्त केलंय, असं कोण कोण आहेत, आम्हाला दाखवा, 1-2 उदाहरण तर दाखवा. आणि त्यानंतर आपले उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणजे आपले जे साधू संत आहेत तेच आपल्या आपल्या डोळ्यासमोर आहेत. कोण कोण? श्रीधर कोलावेज. श्रीधर कोलावेज ह्याच्याकडे काही संपत्ती नव्हती. एक फुटकी तुटकी 2 भांडी होती पाणी प्यायसाठी आणि एक ताट, आणि झोपडी होती, त्याला अनेक भोकं पडलेली होती, पाऊस पडत होता की त्याच्या आत पाणी यायचं, आणि ते केळाचे पत्ते पानं विकून रोजी रोजगार करायचा. आणि चैतन्य महाप्रभू जाऊन त्यांच्याकडनं घ्यायचे. चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान श्रीकृष्ण. तर ज्यावेळी महाप्रकाश लीला संपन्न झाली, चैतन्य महाप्रभू सगळ्यांची इच्छा पुरा करत होते, त्यावेळी श्रीधर कोलावेंना विचारले की तुला काय काय संपत्ती पाहिजे, शेती पाहिजे, धन पाहिजे, काय पाहिजे? ते मला मला काहीही नको, फक्त तुमच्या नामस्मरणात माझं मन रमू दे. आणि तुम्ही प्रत्येक वेळी येऊन माझ्याकडनं केळीची, आणि चैतन्य महाप्रभू ज्यावेळी केळीची पानं आणायला जायचे तर खूप घासाघीस करायचे. ते म्हणाले की हा घटना मी, समजा एक
25 पैशाला देतो, तर ते म्हणणार नाही मला 10 पैशाच पाहिजे. मग माझी रोजीरोटी कशी चालायची, काय म्हणायचे, असू दे आता म्हणायचे आणि घेऊन यायचे. तर अशा पद्धतीने त्या दोघांचे काय म्हणतात प्रेमानं वादविवाद चालायचे आणि चैतन्य महाप्रभू त्यांच्यावर इतकं प्रेम करायचे. पण ज्यावेळी त्यांना संपत्तीबद्दल विचारलं गेलं तर मला काही नको, तुमचं स्मरण मला राहू द्या आणि तुम्ही सरळ सदैव माझ्या दुकानावरती येऊन केळीचे पानं घेऊन जावेत, हीच माझी प्रामाणिक इच्छा म्हणाले. त्यांना काय हवं ते दिले असते भगवंत, पण ते काही नको म्हणाले. ही श्रीधर कोल्हाळ्याची कथा आहे. आणि सदैव 24 तास नामस्मरण करायचे. ते रात्री झोपले की जोर जोरानं ओरडायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे. शेजारचे लोक काय समजायचे, शेतीत राहत असत ते, शेजारचे लोक समजायचे की याला भूक लागलेली आहे म्हणून ते असं मोठमोठ्यानं ओरडत असतोय. शिवाय त्यांची जी मिळकत येते ती थोडेफार पैसे होते, त्यातून निम्मे पैसे ते गंगा पूजेसाठी खर्च करायचे आणि निम्मा पैशात आपल्याला उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या धोत्राला अनेक अनेक ठिकाणी फाटल्यामुळे गाठी मारलेल्या होत्या. तर त्यांच्याकडे ते दिसायला भौतिकदृष्ट्या गरीब दिसत असतील, पण भगवंतांचं प्रेम त्यांच्यावर एवढं होतं की असं इतके धनी होते ते भगवंतांच्या प्रेमाच्या बाबतीत. नंतर कर्माबाई, आपण एवढं पवित्रतेने सगळं जेवण करतोय, भगवंताला अर्पण करतोय. कर्माबाई अंघोळ करायच्या अगोदर दात घासत घासत भगवंतांना खिचडी बनवायची जगन्नाथांच्यासाठी. खिचडी बनवायची. तर ती खिचडी बनवत असताना दातून पुरी जे आपण घासत होतो दात घासायला, आता ब्रश वापरतो, एका बाजून ते दात घासायचे आणि दुसऱ्या बाजून ते खिचडी हलवायची. मग आपल्याला ऐकून सुद्धा कसं तरी वाटतंय हे. स्वच्छता असं असलं पाहिजे, भगवंतांची भक्ती करत असताना स्वच्छता हा भाग असला पाहिजे, पवित्रता असली पाहिजे. पण भगवंत ती खिचडी घ्यायला जगन्नाथ भगवंत दररोज तिच्याकडे यायचे आणि ते खिचडी खाऊन जायचे. कारण भगवंत भाव बघतात. आम्ही किती शुद्धतेने, किती चांगला तिलक काढून, किती शुद्ध कपडे, स्वच्छ कपडे घालून हे भगवंत मंदिरात जातो, हे नाही, तुमचा भाव काय आहे भगवंत बघतात. म्हणून आपण भाव भगवंताला प्राप्त करणे हा असला पाहिजे. सूरदासजी हे अंध होते, तरी पण भगवंतांचे सदैव भगवंतांचे भजन गाण्यामध्ये ते लिप्त असे, भगवंताच्या नामस्मरणात लिप्त असे. ते भगवंत सुद्धा त्याच्यावरती प्रेम करायचे. एकदा सूरदास आपल्या मंदिरात गेले होते बाके बिहारीमध्ये. तर काही टवाळकी करणारी मुलं असतात, ते म्हणाले की तुम्हाला तर भगवंत, तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला भगवंत दिसत नाही आहे, मग तुम्ही इथे येऊन का उपयोग काय. तर ते म्हणले मला जरी अंध असेल, मला जरी भगवंत दिसले, तर भगवंताच्या समोर मी राहतो, मला भगवंत बघत असतात. आणि म्हणून भगवंतांच्या मंदिरात दररोज हजेरी देणे त्यासाठी मी येतो. इतके सूरदासांची भगवंतांच्यावर श्रद्धा होती. आणि सूरदासांचे अनेक 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 भजन आहेत, ते खूप फेमस आहेत. एक दिवस रात्री सूरदास येत होते अंधारात, त्यात आंधळे. माझा त्यांना अंदाज होता, ते काठी टेकत टेकत येत असताना समोरच्या साईडच्या बाजूला एक विहीर होती. आणि आता ते असे चालत होते की त्या विहिरीत जाऊन पडले असते. पण त्याच वेळी ते विहिरीत पडायच्या अगोदर एक मुलगा आला, लहान मुलगा, त्यांचा हात धरला आणि त्याला सांगितले की इकडच्या बाजूला विहीर आहे, तुम्ही इकडून चला. म्हटल्याबरोबर त्यांचे हात इतके ते घट्ट पकडले आणि तो कोण आहे सांग म्हणाले. तर भगवंत म्हणले मी घेतला केळकरी मुलगा आहे. तर नाही म्हणाले, मी विहिरीत पडणार आहे हे समजून अगोदर येणारा हे दुसरा कुसरा तो कोण नाही आहेस, तू भगवंतच आहेस. तर नाही नाही मी भगवंत नाही आहे म्हणाले आणि हात सोडून ते मुलगा पळून गेला. त्यावेळी सूरदास म्हणा लागले की तू आता माझा हात सोडून पळून जाशील, पण माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये, हृदयाच्या देवालयात मी तुला बसवलेलं आहे, तिथून कसं तू सुटणार. सूरदास म्हणजे इतकी भगवंताची श्रद्धा होते. नंतर अष्टवक्रमणी, अष्टवक्रमणी म्हणजे त्यांच्या शरीरात 8 प्रकारे बेंड आलेला होता. आणि ती चालत असताना तिची ऍक्शन अशी व्हायची चालताना की समोरचा माणूस पुढचा बघून त्याला हसू यायचं. पण भक्तीच्या बाबतीत ते खूप वरच्या स्थितीत होते. इतकी भक्तीची स्थिती होती त्यांची. एक वेळा जनक महाराज सगळ्या संन्याशांना, साधू संन्याशांना आपल्याकडे बोलवलं आणि बोलवत असत आणि त्यांचे उपदेश ऐकत असत. आणि जनक महाराजांचे जे मित्र होते अनेक 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 राजे, त्यांना पण तिथं बोलवत असत ऐकण्यासाठी. एक वेळ अशी सभा भरली होती आणि अष्टावक्र मुनींना जनक महाराजांनी बोलवलं. आणि अष्टावक्र मुनींचा ज्यावेळी हे झाला, एंट्री झाली ह्याच्यामध्ये, त्या हॉलमध्ये, तेव्हा त्यांची चालायची पद्धत बघून सगळे हसायला लागले. मग अष्टावक्र मुनी येऊन थांबले आणि अष्टावक्र मुनी जनक महाराजांना म्हणले, जनक महाराज तुम्ही
एवढे बुद्धिमान आहात, भगवंताचे एवढे शुद्ध भक्त आहात, एवढ्या उच्च स्थितीत आहात, तर मला वाटत नव्हतं म्हणाले की तुम्ही अशा लोकांना सांगितलं ते जे चर्मकारा समान व्यवहार करतात. पण त्याचे ध्यानात आलं नाही. चर्मकारासारखा व्यवहार करतात म्हणजे चर्मकार हा काय करतोय, चमड्याचीच वाहनं बनवतोय, चमड्याचं सगळं रिपेअरी वगैरे करत असतो. त्यामुळे चर्माचंच त्यांना ध्यान असतंय. तशा पद्धतीनं माझ्या कातडीवरती बघून, माझ्या इंद्रियाच्या किंवा शरीराच्या हालचालीवर बघून त्यांनी हास्य केलं. असे हे चर्मकार इथं कशाला गोळा केले, असं अष्टावक्रीमध्ये म्हटले. म्हणजे आपण कुठलाही साधू त्याची शारीरिक स्थिती कशी आहे हे पाहून चालत नाही आहे, त्याची बाह्य स्थिती आहे हे पाहून चालत नाही. तो आतून कसा आहे, त्याचा भाव कसा आहे भगवंताच्या बाबतीत हे आपण बघणं खूप गरजेचं आहे. तर अशा अनेक अनेक कथा आपण ह्याच्यात पाहतोय की ज्याद्वारे आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी आणि ज्याने ज्याने आपण हरिनामाचं महत्व आपल्याला पटवून दिले, हे जे संत आहे ते हरिनामच्या द्वारेच हे भगवंतांना प्राप्त केले. भगवंताचं नामस्मरण करून शुद्ध भक्ती करून ते भगवंतांना प्राप्त केले. तर आणि आता ह्याच्यामध्ये ह्याच्या हरिनाम करून आपण भगवतीमध्ये कसं पुढे पुढे जाऊ, प्रगती कसं करू, याच्यावरती खूप शास्त्रामध्ये सुंदर सांगितलेलं आहे की हे ज्यावेळी जसं जसं आपण हरिनाम घेत जाऊ गांभीर्यानं, शुद्ध हरिनाम घेण्याचा प्रयत्न करू, तसं तसं काम, क्रोध, लोभ आदी जे 6 षडरूप आपल्यामध्ये आहेत त्याचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे हे हे षडरूप आपल्या आतून कधी नष्ट होत नाही, नाहीसे होत नाही. फक्त त्यांचा प्रभाव कमी होतो. आणि ती वाट बघत असतात की कधी हा प्रभाव यांचा नामस्मरणाचा कमी होईल आणि आम्ही कसे अटॅक करू याची वाट बघत असतात. म्हणून आपण हरिनाम सदैव शुद्ध मनाद्वारे आणि गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि हे हरिनाम जसं जसं आम्ही उत्तम प्रकारे घेत जाऊ, आता आपण जसं सांगितलं मगाशी चर्चा केलं होतं, तसं तसं चित्तामध्ये शांतता स्थापन होते, आपल्या स्थिरता आणि शांतता आपल्या मनामध्ये येते. आणि सर्व जीवामध्ये आपण हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा भाव राहत नाही. हा भाव काय होतो, सर्वांमध्ये भगवंतांचे वास्तव्य आपण पाहू लागतो. कसं कसं आपण शुद्ध नाम जप होईल तसं तसं. दया, तूप, शुचिता, सत्य, दान हे धर्माचे जे खांब आहेत, ते बळकट होतील. आपल्याकडे कुठले कुठले दया पाहिजे, तप पाहिजे, आपली शुचिता पाहिजे, सत्यदान, हे जे धर्माचे खांब आहेत ते बळकट होतात त्याच्यामुळे, या हरिनाम चांगले केल्यामुळे. आणि भौतिक जी आसक्ती आहे, माझी पत्नी अशी असावी, माझी मुलं असं असावी, माझा आज बंगला असा असावा, माझी इतकी संपत्ती असावी, ही जसं जसं हरिनामाचं आपल्याकडे स्टॉक वाढत जाईल, आपला जो खजाना आहे तो वाढत जाईल हरिनामाचा, तसं तसे भौतिक आसक्ती कमी होत जाते. आणि वैराग्य यायला लागते आपल्या शरीरामध्ये, आपोआप वाढत जाईल वैराग्य. म्हणजे हे आता आपण कम्फर्ट झोन मध्ये राहून जे कार्य करतो, ते कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायचा आपण प्रयत्न करतो किंवा बाहेर येतो, हे कसं जाऊ तसं. नंतर नामाशिवाय आपल्याला मेल्यासारखं वाटलं पाहिजे. श्वासाशिवाय आपण जगू शकतो काय? नाही आहे. तसं नामाशिवाय आपण मरू शकतो, आपण मृत आहोत नामाशिवाय, असे भाव आपल्यामध्ये येऊन जातो. आणि असं ज्यावेळेला करत जाऊ, 24 तास नामाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही कामधंदा सोडून करा. ज्यावेळी आपण काम करतो, ड्युटी करतो, त्यावेळी ड्युटी करायची. ज्यावेळी मध्ये वेळ त्यावेळी नामस्मरण करायचं. कधी-कधी आपल्याला वेळ मिळाली, घरची जबाबदारी सांभाळत असताना जास्तीत जास्त नामस्मरण करायचं. कलियुगामध्ये एवढं जरी केलं तरी खूप झालं. ही सगळी जी 24 तासवर करायची आपण म्हणतोय, ही त्या त्या युगानुसार सांगितलेली आहेत. पण आपली प्रापंचिक जबाबदारी सांभाळून नामस्मरण करायचं, भगवंताची भक्ती करायचं. आणि हे कसं कसं करत जाऊ, तसं तसं आपलं हृदय मृदू होतंय, मऊ होतंय, प्रत्येकाबद्दल दयाभाव येतोय. आणि प्रत्येक जीवावर प्रेम करण्याची प्रवृत्ती वाढेल. हे जसं जसं करत जाऊ तसं तसं आपोआप गुण येत जातात. ह्यासाठी माझ्यात हे गुण येऊ देत, हे विचार करायची गरजच नाही. जसं आपण नामस्मरण शुद्ध नाम आपल्या तोंडातून यायला लागेल, हे सगळे गुण आपोआपच वाढत जातात. कसं, वासराला घेऊन जर आपण चाललो तर मागून गाय आपोआपच येते, तिला वेगळं आणायला लागत नाही. वासरू आपल्या खांद्यावरती असेल तरी गाय आपोआप येते. तशा पद्धतीनं जसं जसं आपण नाम शुद्ध रीतीने घेत जाऊ, चांगल्या पद्धतीने घेत जाऊ, सगळे गुण आपोआप त्याच्या बरोबर येऊ शकतात. आणि ज्यावेळी प्रत्येक जीवावर प्रेम करण्याची प्रवृत्ती वाढते, हे सगळे गुण यायला लागतात. असं करीत असताना मग उन्माद, प्रेम, हर्ष, अश्रू, शहाणे आदी अश्रूने हे गुण भक्तामध्ये येऊ लागतात. की कधी कधी आपण एकाच्या याच्यावर भाव आपल्यामध्ये मनात, डोळ्यातून कधी अश्रू येतात समजत नाही, अंगावर शहारे येतात. तर हे भाव जे अष्टविकार आहेत ते भक्तीत आपण कसं कसं नामस्मरण शुद्ध नामस्मरण करू, तसे ते प्रकट व्हायला लागतात. आणि अशा वेळी समाज सुद्धा तुम्हाला आदरयुक्त नजरेनं पाहायला लागेल. पण असं नाही आहे
की आपल्याला समाज आदरानं पाहावं म्हणून हे करायचं नाहीये. आपला उद्देश काय आहे? भगवंताची भक्ती, भगवंताचं प्रेम प्राप्त करायसाठी. ते आपला उद्देश आहे. समाज मला मान देईल, सन्मान देईल म्हणून हे करत नाहीये. आणि हे जे जे संत होऊन गेले ते त्यांनी सगळे अहेतुकी भक्ती केलेली आहे. त्यात त्यांनी यश संपादन सुद्धा केलेलं आहे. आणि मग हे असं करायचा प्रयत्न करत करत असताना आपल्याला भगवंत काय करतात, जसा जसा आपला भाव असेल तसं तसं आपल्याला ती कृपा देतात. त्याच्याबद्दल एक भगवद्गीतेत श्लोक आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. म्हणजे जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना प्रदान करतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. म्हणजे सगळेच भक्ती करत असतात, ती आपापल्या इच्छेनुसार करत असतात. आणि चतुर्युगा अर्थ अर्थाचे ज्ञानोद्यानी चारही प्रकारे भगवंताची भक्ती करतात आणि चारांना भगवत भक्त म्हणतात. अर्थ म्हणजे दुःखात असतोय म्हणून ते भगवंताची प्राप्ती करतोय. त्याला भगवंत प्राप्त करून मदत करून दुःखातून बाहेर काढतात. अर्थार्थी काही पैसे मिळवण्यासाठी सुद्धा करत असतात, भौतिक लाभासाठी करतात, त्याला पण भगवंताची मदत करत असतात. अर्थात जिज्ञासू आणि भगवंतांच्या बद्दल जाणून घ्यायचं असतं, ज्ञान घ्यायचं म्हणून ते करतात. भगवंतांना त्यांना तशाच रूपाने देतात. जिज्ञासू आणि जिज्ञासू जिज्ञासू म्हणजे भगवंतांच्या बद्दल जास्त जाणून घेण्याची इच्छा असते म्हणून अशी भक्ती करतात. त्यांना भगवंत त्या पद्धतीने प्राप्त होतात. पण या सगळ्यामध्ये भगवंतांना प्रिय आहे ते ज्ञानी, भगवंतांना जाणून घेऊन त्यांच्याशी प्रेम प्राप्त करायसाठी प्रयत्न करतो ते भगवंतांना जास्त प्रिय असतात. म्हणून त्यांच्या त्यांच्या उत्कटतेसह भगवंत त्यांना प्रेम आदान प्रदान करत असतात. त्यासाठी आपण जास्तीत जास्त भगवंतांना गंभीररित्या कसं जप करू, भगवंतांच्यावर गंभीररित्या कसं प्रेम प्राप्त करायचा प्रयत्न करू, यासाठी आपण नेहमी प्रयत्न करायचे. आणि मुळात आपलं कर्तव्य काय आहे? आपण भगवंताचे अंश आहोत. भगवंताची भक्ती करणं हेच आपला धर्म आहे. ते जास्तीत जास्त कसं होईल आपल्याद्वारे यासाठी प्रयत्न करायचे. आणि भगवंत हे इतके कृपाळू आहेत, की तू असंच कर असं कधीच म्हणत नाहीत. ते आमच्या डोक्यावर लादत नाहीत आपला निर्णय. तू असं कर, असं केलंस तर तुला हे मिळेल, फळ मिळेल. वाईट मार्गाला गेलास तर तुला नरकवासना भोगाव्या लागतील. मंदिरात गेलास तर तुला भगवंताचं प्रेम प्राप्त होईल. सिनेमागृहात गेलास तर नरकातनं भोगाव्या लागतील. वेश्यागृहात गेला तर नरकातनं भोगाव्या लागतील. हे भगवंत सांगतात. स्वातंत्र्य अंशिक जे दिलेलं आहे जीवना, ते तुम्ही त्याचा उपयोग कसा करायचा तो तुम्ही ठरवायचा. भगवंत म्हणत नाहीत काय तर हम करे सो कायदा नाही भगवंताच्याकडे. मी म्हणतो तसंच करावं, अजिबात नाही. तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य, आंशिक स्वातंत्र्य दिलंय. त्याचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा देवाने ठरवायचं. आणि सदुपयोग कसा करायचा हे साधू संत आपल्याला शिकवतात. त्या पद्धतीने आपण करायचं असतं. म्हणून आता मी मगाशी सांगितलो, हे साधू संत कधी कधी सांगत असताना त्यांचा मार्मिक अर्थ आपल्या ध्यानात येत नाही. म्हणून आपले जे वरिष्ठ असतात त्यांच्या आधारे आपण समजून घ्यायचे. भगवद्गीता, भागवतम ग्रंथ आहे, याची भाषा कधी कधी आपल्याला समजत नाही, तर आपल्या वरिष्ठांच्या समजून घ्यायची. येन केन प्रकारेनं आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करणं हाच आपला उद्देश आहे. तुम्ही म्हणाल प्रत्येक लेक्चर मध्ये हेच सांगत असते, भगवंताचं प्रेम प्राप्त करायचं, भगवंताचं प्रेम, तर दुसरं काय बोलतच नाही. कारण आपला मनुष्य जन्म झालाय की भगवंताची भक्ती करून भगवत धामात जायचं आहे. त्याच्याशिवाय आपण काय सांगणार काय दुसरं? त्या जगामध्ये भगवंतांचं नामस्मरण, भगवंताच्या लीलाचं श्रवण करणे आणि भगवंतांचं प्रेम प्राप्त करायसाठी जे ग्रंथ आहेत त्याचे श्रवण करणे आणि ते आचरणात आणणे हाच आपला मनुष्य धर्माचा उद्देश आहे. तर त्याच्याशिवाय दुसरं सांगणार काय? म्हणून अशा पद्धतीने आपण भगवंताचं नामस्मरण छान उत्तम प्रकारे करावं आणि भगवत धामात जायसाठी प्रयत्न करावा. आपण प्रयत्न करत राहिलो की भगवंत आपल्याला नक्कीच कृपा देतील. आपण एक पाऊल पुढे आलो तर भगवान 10 पावलं पुढे येतात. म्हणून आपण एक पाऊल जर पुढे ठेवलो तर भगवंतांना विनंती करायची गरज नाही, तुम्ही 10 पावलं, ते आपोआपच येतात. आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त भगवंतांची भक्ती गंभीरतेनं ध्यानपूर्वक करून भगवत धामात लवकर लवकर आपल्याला भगवंत नेवो यासाठी आपण भगवंतांना प्रार्थना करायची. हरे कृष्ण. वेळ झालेला आहे, 8:15 वाजलेले आहे. कुणाला हरे काय शंका समाधान असेल तर एक दोन. धन्यवाद हरे प्रभूजी. कृष्ण. आज खूप छान प्रभूजी हरिनामाचं महत्व आणि हरिनाम का करावं आणि हरिनाम सर्वश्रेष्ठ एक साधना आहे भगवत प्राप्तीसाठी. खूप छान प्रभूजी आज तुम्ही प्रवचन होता नेहमीप्रमाणे. प्रभूजी
जसं तुम्ही सांगितलं की हरिनाम घेतल्याने पाप नष्ट होतात. तर हो. भगवद्गीतेमध्ये 3रा अध्याय 13वा श्लोक मध्ये सांगितलंय, यज्ञशिष्टाशिना संतो मुच्यन्ते सर्व किल विषय भुंजते त्व अघम पापा ये पचन्ते आत्मकारण. भगवंतांना आपण भोग हम्म. लावल्याशिवाय जे पण अन्न खातो ते आपण पाप खातो. तर प्रभूजी, हो. की डिवोटी असेल तर त्यांना सवय असते घरात की जे पण बनवलंय ते भगवंतांना भोग लावून मग प्रसाद मध्येच प्रसाद रूपातच सगळे घेतात घरातले पण हो. सगळे मेंबर. हो. एकदम बरोबर. नाहीतर आपण भगवंतांना भोग लावून अर्पण खाल्लेलं अन्न खाणं म्हणजे पाप खाल्ल्यासारखं असतं. हो प्रभूजी, पण हो. मग हो. नियम पण हा आहे की भगवंतांना बिना कांदा लसूणच आपण भोग लावतो. तर हो. प्रभूजी, प्रॉब्लेम कधी होतो की जेव्हा घरात गेस्ट येतात, आपण तर आपला भाव चांगला असतो की आपण प्रसादच त्यांना आपण देतो की भगवंतांचा प्रसाद आहे, आपण प्रसाद देतो त्यांना. हो. पण मग प्रभूजी, हो. अशा वेळेस काय होतं की मग त्यांना असते कांदा लसूण खायची सवय आणि आपण प्रसाद देतोय हम्म. तरी त्याचं महत्व त्यांना माहिती नाही, तर मग ते अशा वेळेस मग नाही का त्यांना असं वाटतं की अरे कांदा लसूण मला नाही केलं, असं नाही खायला मिळालं, मग प्रभूजी असं प्रॉब्लेम येतो त्यावेळेस मग काय करावं प्रभूजी? तर असं होतंय की आपल्याला कुणाचं प्रेम प्राप्त करायचं आहे, भगवंतांचं की आपल्याकडे प्रसादाला येणाऱ्या त्या लोकांचं? तर त्यांना आपण सांगायचंच नाही की याच्यात कांदा लसूण नाही आहे. तुम्ही जे पदार्थ बनवताय त्यात कांदा लसूण हे सांगायचंच नाही आणि तुम्ही बनवून तर बघा. अशा अनेक उदाहरणं आपल्याला घडलेली आहेत की असा बनवलेला पदार्थ बिगर कांदा लसणाचा कांदा लसूण घातलेल्या पदार्थापेक्षा छान होतो. असे कितीतरी उदाहरणं घडलेली आहेत. त्यामुळं कधी-कधी भौतिक नाराजगी येण्याची शक्यता असते. पण आपल्याला भगवंत प्रसन्न करायचा आहे, त्यासाठी आपण हे नियम पालन करायचं. आता माझे नातेवाईक कांदा लसूण खातात, त्याच्याशिवाय ते माझ्याशी संबंध चांगले राहणार नाहीत. हे थोडंसं त्या परिस्थितीवर अवलंबून असते. काही जण समजून सांगितलं तर ऐकतात, काही जण ऐकत नाहीत. ठीक आहे, समजून सांगायचा प्रयत्न करायचा आपण, पण आपला धर्म नाही मोडायचा. त्यांना खुश करायसाठी आम्ही जे कांदा लसूण खायचं नाही त्यांनी कांदा लसूण घालून पदार्थ बनवायचा सुद्धा नाही, असं शास्त्रात नियम आहे. आपण पदार्थ सुद्धा बनवून द्यायचं नाही त्यांना. आता तुम्ही चहा पित नाही, तर घरात गेस्ट आले म्हणून त्यांच्यापुरता चहा करून देतो, अजिबात नाही. आपण करायचं सुद्धा नाही. ठीक आहे, त्यांना वाईट वाटेल, त्यांना नंतर सवय होऊन जाईल. ज्यावेळी झाल्यानंतर त्यांच्यात पण मनात राहील की ह्यांच्या घरी गेले की मला चहा मिळत नाही. ठीक आहे, दूध द्यायचं आपण. चहाच्या ऐवजी त्यांना दूध द्या, सरबत द्या. आणि जेवण करत असताना त्यांना सांगायचंच नाही आपण याच्यात बिगर कांदा लसणाचं करतोय. त्यांना भोग बनवायचा आपण बिगर कांदा लसणाचा, भगवंताच्या नियमानुसार भगवंतांना भोग अर्पण करायचा आणि द्यायचा. आणि हा खाऊन बघा म्हणायचा. आणि भगवंतांना प्रार्थना करायची की भगवंता आता त्यांना कसं खुश करायचं तुमचं काम. तुम्ही मला घालून दिलेल्या नियमाचं मी पालन केलंय. तुम्ही जे मला घालून दे कसं कार्यपद्धती सांगितली त्याप्रमाणे मी करतोय. पण यांना खुश करायचं ते तुम्ही एवढी प्रार्थना करा राधा राणींना. आणि मग बघा ते जे ज्यांच्या घरी जे तुमच्या घरी अतिथी म्हणून आले आणि ते भोजन करतात, ते त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया करतात हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या. हो. फक्त राधा राणींना प्रार्थना करायचं की राधा राणी, आचार्यांनी सांगितलेल्या नियमानुसार मी हा पदार्थ बनवून तुम्हाला भोग लावून मी अर्पण केलोय. पण त्यांची इच्छा कांदा लसूण असावा असा आहे. त्यांना कसं समाधानी करायचं हे माझ्या कॅपॅसिटीच्या वरच आहे, माझ्या हातात नाही आहे. आपण प्रार्थना करण्याशिवाय दुसरं काय करू शकतो का? काही करू शकत नाही. राधा राणींना भगवंतांना प्रार्थना करा. त्यांना खुश करायचंय, तुम्ही कसं करायचं ते बघा आणि तुम्ही अनुभव घ्या ह्यातून आणि मग बघा. माझे एक मित्र होते चार्टर्ड अकाउंटंट. तर मग होते म्हणजे आहेत अजून. आणि त्यांची सून या भक्तीमध्ये खूप उच्च कोटीची होती. माझं तिचं गप्पा मारण्यावर चालायचं, माझ्या मुलीसारखी ती. तर जन्माष्टमीला ते पदार्थ बनवायचे आणि ऑफरिंग करायची. तर ती एकदा म्हणा लागली की ते एकदा म्हणाले सुनेला की भगवंतांना अर्पण कशाला करायचं, भगवान खातात काय? तर ती म्हणले होय खातात. मग हाय सगळं तसंच दिसत असतंय, पण भगवंत ग्रहण करतात. भगवंत कुठल्या पण अवयवानं ग्रहण करतात आणि ते आमच्यासारखं खाल्लं तरच ग्रहण केले असं नाही आहे. आणि ती म्हणाली की हा पदार्थ त्याने भगवंतांचा भोग बाजूला काढला आणि त्यातला थोडासा पदार्थ त्यांना दिला, हा खाऊन बघा. आणि त्यानंतर हा भगवंताला भोग अर्पण केल्यानंतर तोच पदार्थ तुम्ही खावा. ही वस्तुस्थिती सांगते मी. तर त्यांनी तसं केलं आणि भगवंताच्या भोगाच्या
प्लेट बाजूला काढल्यानंतर थोडासा पदार्थ ग्रहण केला आणि तोच पदार्थ भगवंतांना भोग अर्पण केल्यानंतर ग्रहण केला, तर त्याच्यात जमीन अस्मान फरक होता आणि त्यांनी मान्य केलं आणि ते भक्त बनले. सुनेच्या ह्याच्यामुळे या कृतीने भक्त बनले. त्यामुळे सून ती त्यांची व्यवहार करत असते घरात. ती आपण जे नियम आहेत त्याप्रमाणेच स्वयंपाक करत असते आणि मग कुणाला काय पाहिजे ते करू देत, पण आपल्या नियमानुसार ती करत असते आणि तो पदार्थ सगळ्यांना आवडतो पण. मग तुम्ही असं एकदा प्रॅक्टिकली करून बघा की हो बाबा आपल्या पद्धतीनुसार बिगर कांदा लसूण न घालता भोजन बनवायचं आणि राधा राणीना आणि भगवंतांना प्रार्थना करायची, यांना खुश करायचं काम तुमचं. तुमच्या आदेशानुसार मी केलेलं आहे. आता त्यांना खुश करायचं ते माझ्या हातात नाही, हे तुम्ही करायचं आणि मग ते खुश करतात की नाही बघा आणि मला सांगा परत. हो, नक्कीच प्रभूजी, हे खूप छान तुम्ही एक उपाय दिलाय. आणि काही वेळेला काय होतं प्रभूजी, बरेचसे जण भगवद्गीता ऐकतात किंवा वाचतात किंवा अन्य बऱ्याचशा पंथ मार्गमध्ये जसं हो मराठी ऐकतात, हो कल्चरचे, ऐकतात, हो हा हो मराठी कल्चरचे हो तर हो हरिभक्त पारायण किंवा असं ऐकतात लेक्चर, पण मग तरी पण हो इंद्रिय तृप्तीमध्ये हो किंवा जिभेचे आपले जीवीची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी मग खूप आसक्ती होऊन जाते नाही का. ऐकून पण फरक नाही पडत हो. प्रभूजी. कसा नाही उद्धार महाराज, हे आता तुम्ही जे यो यथामम प्रपद्धती तसं आहे त्यांची काय आहे, भगवंतांची शुद्ध भक्ती करायची त्यांची इच्छाच नाहीये. मिश्र भक्ती करतात ते, म्हणजे इंद्रिय तृप्ती पण व्हावी आणि भगवंताचं पण ऐकावं, ही मिश्र भक्ती आहे. हे तमोगुणातली भक्ती आहे. तमोगुणातली म्हणजे भक्ती कशी, भगवंतांना प्राप्त करायसाठी तो जातोय, पण ह्या सगळ्या बाकीच्या भौतिक गोष्टी असतात त्यामुळे भगवंत त्यांना म्हणावं तसं साथ देत नाही, त्यांची तमोगुणी भक्ती आहे. आणि यो यथामम प्रपद्यते, ती जी इच्छा असते त्याप्रमाणे त्यांना कृपा देतात भगवंत. त्यांच्याकडे फारसत नाहीत आणि त्यांच्या खूप प्रयत्न केला तरी यश येईल असं आपल्याला वाटत नाही. रजोगुणी भक्ती म्हणजे काय, भगवंताच्याकडे येतोय पण तिची अपेक्षा असते, मी प्रसिद्ध व्हावं, माझी संपत्ती स्थिती चांगली व्हावी, मला भौतिक संपत्ती मिळू दे, ही आशा असते. तर ती रजोगुणी भक्ती, भगवंत रजोगुणी पद्धतीनेच त्याला कृपा देतात. आणि काही भक्त असतात की भगवंतांना पूर्ण शरणागती होऊन आपल्या भौतिक जी कर्म करतोय ती सुद्धा भगवंतांना अर्पण करतात त्याचं फळ मिळू नये, म्हणजे सात्विक भक्ती झाली. तर अशी ही तामसिक आणि राजसिक भक्ती आहे ना, ती सहजासहजी तो मार्ग त्यांना सोडत नाहीयेत आणि आपण आपला प्रयत्न करायचं राहायचं, त्यांना सुधारायचा प्रयत्न करायचं, सुधारणा करायसाठी त्याचा उपदेश द्यायचा. त्यांनी स्वीकारणं न स्वीकारणं ते त्यांच्यावर अवलंबून ते आहे. हो आणि प्रभूजी. भगवंत तुमचा प्रयत्न बघतो, तुमचा भगवंत प्रयत्न बघत असतात. हे प्रामाणिकपणे तुम्ही भक्ती मार्गाचा प्रचार करायला की नाही, तुम्ही प्रयत्न करायला की नाही, हे भगवंत बघतात आणि तुम्हाला कृपा देतात. त्याच्यात किती सुधारणा झाली, तो अगोदर तमोगुणी भक्त होता आता सद्गुणी भक्त झाला, हे भगवंत अजिबात बघत नाही. तुम्ही किती प्रामाणिक प्रयत्न केला त्याचं फळ तुम्हाला भगवान देतात. तो किती ऍक्सेप्ट केला ते त्याचं कार्य, त्याला आंशिक स्वातंत्र्य दिलंय ना. त्यांनी सिनेमा, त्यांनी मांस मच्छी खायची काय, बिगर कांदा लसूण खायचं, तर त्याला आंशिक स्वातंत्र्य दिले आणि त्याला समजून सुद्धा तो चुका करतोय, समजून सुद्धा ऐकत नाही, हा त्याचा दोष आहे, प्रारब्ध आहे त्याचं. त्याच्या मागचं जे प्रारब्ध आहे त्याच्यामुळे त्याला ह्या जन्मात भगवत भक्ती मिळणार पण नसेल. त्याला कधी मिळायची ती भगवंताची इच्छा होती त्यावेळी मिळेल. आपण आपला प्रयत्न करत राहायचं. आता उपदेश दिला, सगळं केला, तो ऐकला का नाही ते त्याचा प्रकार आहे. कधी कधी आपण नाराज होतो, एवढ्या वेळा आपण याला सांगतोय तरी ऐकत नाही, आपल्या हातातच नाही आहे हो. त्यांना भगवंताची प्राप्ती कशी व्हायची ती भगवंताची इच्छेने होत असते. कोणालाही भगवंताची प्राप्ती भगवंताचं प्राप्त होणं ते आमच्या प्रयत्नानं होत नाही अजिबात. आमच्या प्रयत्नाने भगवंताची इच्छा पाहिजे. भगवंताची इच्छा असल्याशिवाय होत नाही. आपण आपले प्रयत्न करायचे, भगवंताची इच्छा असेल तर आपल्याला भगवंताचे प्रेम प्राप्त होईल. त्याच्यामध्ये सुधारणा व्हाव्यात म्हणून आम्ही किती प्रयत्न केलो पण त्याच्यात जर सुधारणा होत नसेल ती भगवंताची इच्छा आहे. आपण आपले हो प्रयत्न प्रभू. करायचे पूर्णपणे, पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करायचं. त्याला प्रचार करत असताना आपल्या मनात हा विचार ठेवायचा नाही की ह्याला मी प्रचार काय उपयोगच होणार नाही, काही सुधारणार नाही, अजिबात नाही. आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करायचं. भगवंतांनी आचार्याने आम्हाला ते सांगितलं. त्याच्यामध्ये किती प्रगती व्हायची ते भगवंत बघतील. जे हो काय प्रभूजी. आहे, जे काय आहे ते भगवंताच्यावर सोपवायचं. आमच्या हातात काही नाही आहे आणि आपण आपल्याकडे ती शक्ती पण नाही आहे. भगवंत जे करतील. तुम्ही सकाळी एका ठिकाणी कलेक्शन निघाला तर आपण असा विचार करायचा नाही आज मी 15,000 20,000 कलेक्शन करूनच. भगवंतांना सांगायचं मी आज कलेक्शन निघालोय, त्यात तुला यश द्यायचं की नाही हे तू ठरवायचं. भगवंतांना यश द्यायचं तर 10,000 ची तुमची अपेक्षा 1,00,000 पण तुम्ही कलेक्शन करू शकाल.
आपण करत नाही, त्यांची इच्छा असते. आज तुम्ही सकाळी बाहेर पडताना ठरायचं की इथं मी मिटिंग घेणार आहे, इथं इथे मी प्रचार करणार आहे, ह्या लोकांना सुधारायचा प्रयत्न करणार आहे, तुम्ही मला यश द्या. यश द्यायचं की किती द्यायचं आणि द्यायचं की नाही हे भगवंत ठरवतील. ते भगवंतांची इच्छा असते, त्यानुसार होत असते. आपण प्रयत्न करत राहायचे. कर्मण्य अधिकार असते महाफलेषु कदाचन. कर्म करायचा आमचा अधिकार आहे, फल भगवंत देतात, ते काय देतील ते देतील. हो प्रभूजी, बरोबर आणि सांगितलं तुम्ही. एखादा तुमच्या 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 प्रचारानं त्याच्या समोरच्याच्या सुधारणा झाली नाही असं कधी विचार करायचा नाही. एका दगडावरती आपण घाव घालत असतो, 100 घाव घातल्यानंतर तो दगड फुगतोय, म्हणजे पहिल्या घावाचा उपयोग नाही का? पहिल्या घावाचा पण उपयोग आहे. तसं तुम्ही प्रचार करत असताना त्याच्यावर परिणाम होतच असतोय, पण त्या परिणामाचा शुद्ध परिणाम होऊन त्याच्यात भक्तीमध्ये कधी कन्वर्ट होईल तो, हे आपण सांगू शकत नाही. ते भगवंताची इच्छेवर अवलंबून असते. आपल्याला जे भगवंतांनी कार्य दिलंय ते आपण करत राहायचं, अगदी गांभीर्यानं, भगवंताच्या दाटून. त्याच्यात कधी परिणाम होईल ते त्याचं तो बघेल. हो प्रभूजी, आणि बरोबर तुम्ही सांगितलं की घाव पडत राहिले तर 100वा घाव जरूर कारण कसं हम्म होतं ऍज अ टीचर हम्म प्रभूजी, की आपण बाहेर सांगतो तर बाहेर डिवोटीज बनतात, भक्त बनतात, ते सगळ्याचं पालन करतात. पण घरातलेच जेव्हा करत नाही, मग तेव्हा वाईट वाटतं, की दया पण येते की आपण बाहेर प्रिचिंग करतो आणि घरात आपण नाही बदल घडून आणू शकत. तर तुम्ही जे म्हणताय ते होतंय बरोबर ना प्रभूजी. असे. असं होतं ना, मी दुसऱ्यांचं कशाला, आमच्या घरी सुद्धा तसं आहे. मग प्रयत्न करत राहतो, त्यांच्यात कधी बदल होईल ते होईल. एक आमच्या कार्यक्रमाच्या वेळी शत्रुरूपानं आम्हाला खूप त्रास द्यायचा. आमच्या गावामध्ये आम्ही शेल्टर सुरू केलं. पत्र आमच्या त्या शाळेच्या पत्र्यावरती दगड फेकायचे, हे फेकायचे, असं तसं. मग आम्ही, माझे भाऊ म्हणाले तर दादा आपण बंद करूया का प्रोग्राम? तर मी म्हटलं अजिबात बंद करायचं नाही. आमचे घरचे 17 लोक आहेत, तेवढ्याचा जरी प्रोग्राम झाला तरी चालेल, आपण घेत राहायचं. त्यांना भगवंत कधी बुद्धी घालायचं आपण ठरवणार नाही. आणि तो आता आमचा भक्त बनलाय आणि आमचा संरक्षक बनलाय. तो जरा अधिकारी आहे त्याच्यामुळे संरक्षक बनलाय. आमच्या कार्यक्रमात कुठलाही अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतोय. पण हे करायला 3-4 वर्षे गेली. तसं आपण करत राहायचा प्रयत्न. असे घरातले सुद्धा विरोध करतील, त्यांना आपण दुखवायचं नाही. त्यांची सेवा करणे, आपल्या घरातले वरिष्ठ असतात करणे, आपलं कर्तव्य करत राहायचं. आणि भगवंतांना दररोज प्रार्थना करायची, भगवंता मी हे करायला लागलोय पण त्यात सुधारणा का होत नाही, हे सुधारणा मी करू शकत नाही, तुम्ही करा. आणि असं प्रार्थना करून बघा, त्यात भगवंत 1000% मी सांगतो यश तुम्हाला देतात, खात्रीपूर्वक. हो प्रभूजी, प्रार्थना हा चांगला उपाय आहे खूप जास्त, कारण त्याचे भगवंतांना दुसरं आपल्या हातात काही नाही, कुणाकडे आपल्या हातात काही नाही. भगवंतांना प्रार्थना करल्याशिवाय आपल्या हातात काही नाही, आपण काही करू शकत नाही. म्हणून आपण प्रत्येक कार्य करायचं, भगवंतांना स्मरण करायचं, आणि त्यात यश येत नसेल तरी भगवंतांच्याकडे प्रार्थना करायची. आणि भगवंत आध्यात्मिक कार्य तुम्ही जे करता त्यात 100% नाही, 1001% यश देतात. आणि तुम्ही मग त्यावेळी सांगू शकाल की अरे अरे असं असं आमचं बोलणं झालं होतं आणि खरंच मला यश मिळालं, की ती भगवंताची कृपा. आम्ही सांगतोय किंवा कोण सांगतोय त्याची नाही, भगवंतांची इच्छा असेल तरच होणार. भगवंतांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. आम्ही किती प्रयत्न करू तर होत नाही. आणि कधी कधी आपण अगदी थोड्याशा प्रयत्नात एवढं आपल्याला यश मिळते, असं कसं काय मिळालं, मी असं कसं काय केलं, मी नाही, त्यांची इच्छा होती म्हणून ते झालं, हे ध्यानात ठेवायचं. किती मोठं का आपण केलं तर हे माझं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करायचा नाही, हे क्रेडिट सगळं भगवंतांचं आहे. आणि दुःख दिलं तरी सुद्धा भगवंत परीक्षा घ्यायला लागलेत म्हणून मला दुःख द्यायला लागलेत, हे ध्यानात ठेवायचं. एवढे प्रयत्न करून लोक ऐकत नाही, ही भगवंतांची इच्छा असेल, पण एक दिवस ऐकतील. असं आपण ना सोडून द्यायचं नाही, त्यांचं ते ऐकणार नाहीत म्हणून आपण प्रयत्न करत राहायचे. एक दिवस भगवंत त्यांना अशी बुद्धी देतील, तुमच्या पुढे ते नतमस्तक होतील आणि म्हणतील तुमच्यामुळं माझ्यात सुधारणा झाली, मी खूप खूप आभारी आहे. हे भगवंत करतील एक दिवस. हो प्रभूजी, ठीक खूप आहे. खूप धन्यवाद. खूप छान प्रभूजी प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. एक आपण 5 मिनिट अजून थांबूयात, कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर. हो हो, विचारू शकते. हरे कृष्णा. ठीक आहे, थांबूयात प्रभूजी आपण इथेच. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. ओके, मानसा थँक यू. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. वांछा कृपा सिंधु देवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णव वंदे की जय. जय हरे श्री कृष्ण. प्रभुपाद की जय. हरे कृष्ण, हरे हरे सर्वांना कृष्ण दंडवत प्रणाम. प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत तुझे प्रणाम. धन्यवाद. दंडवत प्रणाम.